साताऱ्यातल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी एक वेगळाच ट्विस्ट आलाय। प्रेम प्रकरणाच्या अँगलनं आता या प्रकरणाचा तपास सुरू झालाय। ज्या प्रशांत बनकरचं नाव सुसाईड नोटमध्ये लिहिलं गेलंय त्याच प्रशांत बनकरला महिला डॉक्टरनं प्रपोज केल्याचा दावा आता केला जातोय आणि प्रशांत बनकरनं नकार दिला होता आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडला असावा का असा दावा आता प्रशांत बनकरच्या बहिणीनं केलाय। या दाव्याबरोबरच प्रशांत बनकर आणि त्या महिला डॉक्टरबद्दल अनेक खळबळजनक दावे करण्यात आलेत। आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महिला डॉक्टर आत्महत्येचा प्रेम प्रकरणाच्या अँगलनं तपास। महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकरचं प्रेम प्रकरण। प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टरच्या चॅटिंगमध्ये नेमकं काय? प्रशांत बनकरला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली। प्रशांत बनकर आपला शारीरिक आणि मानसिक छळ करत होता असा उल्लेख डॉक्टर महिलेनं आपल्या सुसाईड नोटमध्ये केलाय। त्याच प्रशांत बनकरला पोलिसांनी फलटणमधल्या त्याच्या घरातून बेड्या ठोकल्यात। मात्र त्यानंतर प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टरमध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा तपास सुरू झालाय। कारण महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केल्याचा खळबळजनक दावा प्रशांत बनकरच्या बहिणीनं केलाय। डॉक्टर संपदा मुंडे या वर्षभरापासून बनकर यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्यानं राहत होत्या। ती म्हणजे फॅमिली मेंबर झालते आमची। मी तुम्हाला हे सांगते, माझ्या आईने आम्ही जसं मुली ना तसं तिला सांभाळले। जेवायला ती हाताने घेऊन घेत होती, काय बनवायचं चहा हाताने, म्हणजे एवढं आमचं कॉन्टॅक्ट। आणि हे तर कोण नाही, आई वडील दोघच असतात आणि मॅडम तिघच राहत होते। माझे दोन्ही भाऊ पुण्याला, मी पण पुण्यालाच असते। दिवाळीच्या दिवसात काय झालं? प्रशांत बनकर बीटेक झालाय आणि पुण्यात नोकरी करायचा। तो फलटणमधल्या घरी जास्त येत नव्हता। मात्र त्याला डेंग्यू मलेरिया झाल्यानं तो फलटणमधल्या घरी जास्त वेळ थांबला आणि तेव्हाच प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टरची ओळख झाली। डॉक्टरनं प्रशांत बनकरवर उपचार केले होते। पहिली गोष्ट, माझे बाकीचे बहिणी भाऊ आमचं कुटुंबांचं जेवढं त्यांच्याशी क्लोज कॉन्टॅक्ट होतं तेवढंही प्रशांतचं त्यांच्याशी नव्हतं। प्रशांत इथं कधीतरी येत होता आणि आला तरी सॅटरडे येऊन तो संडे जात होता, 2-3 महिन्यातून एकदा यायचा। प्रॉब्लेम हा झाला मागच्या मंथमध्ये त्याला डेंग्यू मलेरिया म्हणजे झालं, तो खूप आजारी होता। तो इथं आला, मॅडमनी त्याला ट्रीटमेंट दिली, तेव्हा त्यांची दोघांची ओळख झाली, तेव्हा त्यांनी नंबर वगैरे भैयाचा घेतला होता। हे होऊन पण डॉक्टर ह्या म्हणे आम्ही त्याला रिस्पेक्टलीच डॉक्टर आहेत म्हणून रिस्पेक्टलीच तो बोलत होता त्यांच्याशी, असं काही नव्हतं। प्रशांत बनकर पुण्याला गेल्यावर डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं असा दावा प्रशांत बनकरच्या बहिणीनं केलाय। त्याच्यानंतर ना तो गेला पुण्याला, तेव्हा त्यांनी प्रशांत पुण्यालाच होता रे? हा, म्हणजे ट्रीटमेंट झाली, बरं झाल्यानंतर तो पुण्याला गेल्यानंतर त्यांनी त्याला मोबाईलवरती प्रपोज केलं। डॉक्टरांनी प्रशांतला प्रपोज केलं आणि ते आहे, प्रूफ पण आहे, मेसेज आता नाही, पोलीस नंतर तुम्हाला दाखवतील, मी नाही दाखवू शकत। पण तुमच्याकडे प्रूफ आहे? ठीक आहे। माझ्या भावाला त्यांनी किती मेंटली टॉर्चर केलं आणि माझ्या भावाने एकही कॉल केला नाही, त्याला कॉल करत होत्या। पहिली गोष्ट, त्यांचं कॉन्टॅक्ट प्रपोज केल्यानंतर नाही म्हणला भैया, नंतर कॉन्टॅक्ट नव्हतं। तुमच्या भावांनी डॉक्टरांना नाही म्हणलं, तुमच्यावर लग्न नाही करायचं असं? हो, व्यवस्थित समजून सांगितलं। महिला डॉक्टर कायमच तणावात असायच्या असा दावाही बनकरच्या बहिणीनं केलाय। आणि प्रॉब्लेम हा आहे की मॅडम त्यांच्या जॉबमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं त्या एवढ्या डिस्टर्ब होत्या 2-3 महिन्यापासून की मी मागच्या मंथमध्ये आल्यानंतर न सुद्धा मी बोलत होते, तर मी एक बोलायची ते वेगळं बोलायच्या। तेव्हा मी म्हणलं त्यांना, पुन्हा एकदा सांगा काय करायचं त्या? मी ज्यावेळेस आले त्यावेळेस आम्ही एकत्र दोघी जेवत होतो। मी त्यांना असंच मेडिकल म्हणजे डॉक्टर माझं मेडिकल विषय मी त्यांना बोलायचे, तर त्या वेगळंच उत्तर द्यायचे। म्हणलं मॅडम काय झालंय, मी बोलते तुमचं लक्ष नाही, तर त्या म्हणल्या मला म्हणजे जॉबमध्ये खूप टेन्शन आहे, ट्रेस मध्ये काय नाही एवढं। काय ट्रेस होता? नाही, मी विचारलं, पोलीस त्यांच्याकडनं खोटे अहवाल मागून घेतायत तसलं त्यांनी काही, आमच्या घरात ते पोलीस असलं काही माहिती पण नव्हतं। डॉक्टर या प्रशांत बनकरला फोन करून त्रास द्यायच्या, त्या दोघांच्या चॅटिंगचे सगळे पुरावे पोलिसांना दिल्याचा दावाही तिनं केलाय। सुसाईडच्या दिवशी काय घडलं? तो इथून गेला ना सकाळी की त्या खूप कॉल करत होत्या आणि ते तेच म्हणजे त्या मेंटल डिस्टर्ब म्हणजे कसं एकच वाक्य सारखं तेच सांगायचे। आता मेंटली डिस्टर्ब म्हणजे माणूस कसं बोलतंय काय ते त्याला समजा, असं वेगळंच बोलत असायच्या। ते सारखे फोन करायच्या 1-1 मिनिटाला आणि तेच सांगायचे, मला टेन्शन आहे आणि तुम्ही टेन्शन मध्ये मला बोललंच का, असं त्याला लय टॉर्चर केलं। ते आहे सगळं। प्रशांतला डॉक्टरांनी प्रपोज केलं होतं असं त्यांचं मत आहे आणि त्याचे पुरावे आता त्यांनी पोलिसांना दिलेले आहेत। पण हे पुरावे जे आहेत
हे पुरावे एवढा एकच आहे की आणखी काही पुरावे? नाही, त्याच्याकडं सगळे म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये ना पूर्ण चॅटिंग रेकॉर्डिंग सगळे आहेत आतापर्यंतचे. प्रशांत बनकरला आता पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत बनकरची चौकशी, प्रशांत आणि महिला डॉक्टरचं चॅटिंग यामधून बऱ्याच गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा आहे. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, सातारा.